नमस्कार. मी आकाश नवघरे बिजोत्सवतर्फे सर्वांचे स्वागत करतो. अ, गेल्या आठवड्यात संसदेमध्ये 3 कृषी निगडीत 3 विधेयके पारित झाली आणि त्याबद्दलचा बऱ्याच गोष्टी वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी पूर्ण भारतभर सुरू आहे. पंजाबचे, हरियाणाचे, महाराष्ट्राचे, कर्नाटकात, आंध्रा सगळीकडे सर्व शेतकरी बंधू-भगिनी रस्त्यावर उतरले आहेत आणि हे बिल कसे शेतकरी हिताचे नाही आहे याबद्दल सर्वांचा आक्रोश पूर्ण भारतभर आपल्याला दिसतोय. पण एकीकडे हे चित्र असताना काही लोक एकदम हे बिल किती चांगले आहे आणि शेतकरी बऱ्याच वर्षाच्या जाचातनं आणि गुलामीतनं बाहेर कशा प्रकारे पडलाय आणि याच्यानंतर शेतकऱ्यांना भरपूर स्वातंत्र्य मिळणार आहे. अगदी शेतकऱ्यांचं सर्व चांगलंच होणार आहे. या प्रकारची पण एक विचारांची एक आपल्याला एक पॅटर्न दिसतोय. तर तटस्थपणे या बिलमध्ये काय असणार आहे आणि या बिलामुळे भारतीय शेती व्यवस्थेवर, भारतीय शेती निगडीत अर्थव्यवस्थेवर काय परिणाम पडणार आहे याबद्दल जाणून घेण्यासाठी आज आपण श्री विजय जावंदिया यांना बोलवलेलं आहे. यांचा परिचय सर्वांनाच आहे. त्यामुळे मी परिचयामध्ये जास्त वेळ न घालवता मी विजय काकांना विनंती करतो की त्यांनी आपली मांडणी करावी. धन्यवाद. आकाश नवघरे. नमस्कार सगळ्यांना. माझ्या भावांनो, बहिणींनो, तरुण मित्रांनो, आकाशने सांगितल्याप्रमाणे आज आपण मोदी सरकारने जी 3 विधेयक आता ते कायद्यात रूपांतरित झालेले आहेत, हे जे 3 कायदे जाहीर केलेले आहेत याच्याबद्दल चर्चा करणार आहोत. बरोबर प्रश्न मांडला गेलेला आहे, आपण काय कमावलं आणि काय गमावलं याच्या बाजूनी असणारे लोक आहेत आणि याच्या विरोधात असणारे लोक आहेत. आपण पाहतोय की पंजाबच्या अकाली दलच्या मोदी सरकारमधल्या असणाऱ्या मंत्री, त्यांची सून, त्यांनी राजीनामा दिला आणि आता तर अकाली दलाने त्यांचा पाठिंबाही काढून घेतलेला आहे. पंजाब हरियाणामध्ये तीव्र आंदोलन आहे उत्तर भारतामध्ये आणि सगळ्या देशात याच्याबद्दलची नाराजी व्यक्त होते आहे. मला सगळ्यात प्रश्न पहिले असा विचारायचा आहे आणि आपणही तसा विचार करायला पाहिजे की मोदीजींनी हे 3 विधेयक जे शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये क्रांती आणणार आहेत आणि शेतकऱ्यांचं 70 वर्षापासून देशात जे शोषण होत आहे त्यातनं त्यांना मुक्ती मिळणार आहे, ते स्वतंत्र होणार आहेत, त्यांची गुलामी संपणार आहे, त्यांना त्यांच्या शेतीमालाचा भाव सांगण्याचा अधिकार आणि त्या सांगितलेल्या भावात विकण्याचा अधिकार मिळणार आहे. हे जे सगळं असं गुणगान चाललेलं आहे, मग या पार्श्वभूमीवर मला नरेंद्र मोदी आणि त्यांच्या समर्थकांना एक प्रश्न विचारायचा आहे की या 3 कायद्यांमध्ये जर एवढी मोठी जादूची कांडी आहे तर मग नरेंद्र मोदी साहेबांनी आम्हाला 2014च्या निवडणुकीमध्ये हे असं का आश्वासन दिलं की अरे मनमोहन सिंग सरकारचं धोरण तर मर जवान मर किसान आहे, शेतकरी आत्महत्या करतात आहेत आणि आम्ही सत्तेवर आलो की तुम्हाला 50% नफा जोडून भाव देऊ आणि असे भाव मिळाल्यानंतर शेतकरी आत्महत्या का करतील आणि लोक हो हो म्हणायचे, बिलकुल नाही करणार, बिलकुल नाही करणार. मग हे आश्वासन 2014च्या निवडणुकीमध्ये देण्याच्या ऐवजी नरेंद्र मोदींनी प्रत्येक जाहीर सभेत सांगायला पाहिजे होतं की मी सत्तेत आलो की हे 3 कायदे आणील, या 3 कायद्यांनी तुम्हाला स्वातंत्र्य मिळेल, तुम्हाला भाव सांगण्याचा अधिकार मिळेल, भाव मिळेल, बाजार समितीतली लूट थांबेल. हे जर केलं असतं सत्तेत आल्याबरोबर आणि याच्यावर निवडणूक लढवली असती तर आज 72 महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या घरावर सोन्याची कौलं आली असती ना. मी याच्याकरता अजून म्हणतोय की आजच आमच्या भारताचे कृषी मंत्री तोमर साहेबांची इंडियन एक्सप्रेस मध्ये पानभराची मुलाखत आहे आणि त्याच्यामध्ये ते म्हणतात की हे आता तातडीने करणं गरजेचं होतं कारण शेतकऱ्यांना आता याचा ताबडतोब फायदा मिळणार आहे. 1 वर्षांनी जर केलं असतं तर 1 वर्ष ते फायद्यापासून गेले असते. तोमर साहेब, तुम्ही सत्तेत 72 महिने झालात आहात, तुम्ही 72 महिने शेतकऱ्यांना का मग हा न्याय दिला नाही, याचं उत्तर मिळालं पाहिजे. मित्रांनो, नरेंद्र मोदी साहेब मोठमोठ्या घोषणा करण्यामध्ये पटाईत आहेत
आणि त्या मोठमोठ्या घोषणांची भुरळ पाडून एक असं वातावरण तयार करण्यामध्ये पटाईत आहेत की त्याच्यामुळे असं वाटतं की वा वा हा माणूस किती चमत्कार करणारा आहे. ते 15 लाख वगैरे याच्याबद्दल मी नाही बोलणार, पण जर आपण शेतकऱ्यांना काय काय यांनी घोषणा दिल्यात आणि त्यातल्या काय पूर्ण केल्यात याचा तर विचार करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे. एक जर आपण असं क्रमाक्रमाने जर पाहिलं तर प्रत्येक वेळेला नरेंद्र मोदी साहेबांनी गोल पोस्ट बदलवलेली आहे. एक नवीन नवीन घोषणा करत गेले आणि जुनी घोषणा पूर्ण झाली की नाही याचा कुठेही विचार नाही, पण पुन्हा मग नवीन घोषणा. तुम्ही पहा, निवडणुकीच्या वेळेस त्यांनी सांगितलं की आम्ही 50% नफा जोडून भाव देऊ. लोक मोठ्या प्रमाणात त्यांच्या सोबत आले. गुजरात मॉडेलचा प्रचार केला, आमची तरुण मंडळी त्यांच्या सोबत आली की वा शेती तर आता करायची नाही, लहान लहान तुकडे होतात आहेत, गुजरात मॉडेलमुळे आम्हाला नोकऱ्या मिळतील. सत्तेत आले. सत्तेत आल्यावर सुप्रीम कोर्टात ऍफिडेव्हिट केलं की 50% नफा जोडून भाव देता येत नाही म्हणून. इतकंच नाही तर त्यांनीच आपल्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिली की तुम्ही एमएसपीच्या वर बोनस देऊन जर भाव देत असाल तर ते बंद करा. मनमोहन सिंग सरकारने कधीही मध्य प्रदेशच्या आणि छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांना धानाला आणि गव्हाला बोनस देण्याकरता रोखलं नाही, पण मोदींनी ती पत्र लिहिलीत. या सगळ्याची रिॲक्शन झाली तर मोदीजींनी नवीन घोषणा दिली की 2022 पर्यंत आम्ही तुमचं उत्पन्न दुप्पट करू. उत्पन्न दुप्पट कसं होणार? आजचं उत्पन्न किती, 2022 पर्यंत ते किती होणार, काही त्याच्यावरची स्पष्टता नाही. तरुणांना स्टँड अप इंडिया, मेक इन इंडिया, स्मार्ट इंडिया काय काय नाही घोषणा दिल्या. प्रधानमंत्र्यांनी एक घोषणा केली, संसद आदर्श ग्राम योजना. काय झाला गावाचा विकास? काही अभ्यास नाही, त्याच्यावर आज कोणी बोलत नाही. 2019 ची निवडणूक आली आणि त्या निवडणुकीच्या आधीच्या बजेटमध्ये स्वर्गीय अरुण जेटली साहेबांनी घोषणा केली, आम्ही तुम्हाला 50% नफा जोडून भाव देतो आहोत आणि तसे भाव आम्ही जाहीर करणार आहोत. मित्रांनो, स्वामीनाथन आयोग आम्ही लागू करणार आहोत. काँग्रेसने केलाच नाही स्वामीनाथन आयोग लागू, असाही प्रचार प्रसार त्यांनी बरोबर केला. पण तुम्ही पहा, पहिल्याच 5 वर्षामध्ये दुसरा दावा भाजपचे नेते सतत करत राहिले. आमचे भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आता माजी मुख्यमंत्री, ते सतत असं अजूनही म्हणतात आहेत की आम्ही सगळ्यात जास्त प्रोक्युरमेंट हमी भावाचं केलं. याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ हा आहे की जो काही हमी भाव मोदी सरकारने जाहीर केला तो भाव सुद्धा बाजारात मिळत नव्हता, म्हणून यांना प्रोक्युरमेंट, म्हणून यांना हमी भावाची खरेदी जास्त करावी लागली. आजच्याच इंटरव्ह्यू मध्ये तोमर साहेब म्हणतात की आम्ही फक्त गहू तांदूळ नाही तर आम्ही तेल बियांची सुद्धा हमी भावाची खरेदी केली. तर काय उपकार केले का? तुमच्या राज्यात भाव पडलेत म्हणून तुम्हाला डाळीची, तेल बियांची खरेदी करावी लागली आणि ती काही पूर्ण नाही केली. म्हणजे काय झालं, पहिल्या 5 वर्षामध्ये मोदीजींच्या राज्यात हमी किंमत सुद्धा मिळेनाशी झाली. ही वास्तविकता आहे. आणि आता पहिलं वर्ष पूर्ण होत आलं. मी इथे पुन्हा तुम्हाला एक मोदीजींची आपल्याला दिलेली थाप आठवण करून देतो. मोदीजी निवडणुकीच्या प्रचारामध्ये असं म्हणायचे कि आपने कांग्रेस को 60 साल दिए, हमको सिर्फ 60 महीने देकर देखो. आता तर मोदीजींना 72 महिने झालेले आहेत. जरा विचार करावा माझ्या भावांनो, बहिणींनो, तरुण मित्रांनो, की या 72 महिन्यामध्ये मोदीजींनी शेतकऱ्यांना आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवीन काय दिलेलं आहे? या 72 महिन्यामध्ये खरंच शेतकऱ्यांच्या ताटात काही अधिकच आलेलं आहे का? मोदीजींना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे 3 विधेयक आणण्याची घाई का झाली? आता हा प्रश्नच आहे, पण याचं उत्तर सोपं आहे. कारण आता मोदीजींच्या लक्षात आलं की मी जे 50% नफा जोडून भाव देईन हे आश्वासन दिलेलं होतं,
हे आश्वासन मला 5 वर्षात काही पूर्ण करता आलेलं नाही. शेतकऱ्यांचं उत्पन्नही दुप्पट करता आलेलं नाही. त्यांनी एक नवीन घोषणा दिली होती, तुम्हाला आठवत असेल की मी $5 ट्रिलियन इकॉनॉमी करणार. आता आज $2.5 ट्रिलियन इकॉनॉमी आहे. ती 2025-26 मध्ये $5 ट्रिलियन 5 ट्रिलियन म्हणजे आजच्या पेक्षा दुप्पट आमची देशाच्या अर्थव्यवस्थे होणार. पण मग त्या $5 ट्रिलियन इकॉनॉमी होईल तेव्हा तरी शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होईल का, या प्रश्नाची उत्तर यांच्याजवळ नव्हती. आणि आता कोविड-19च्या पार्श्वभूमीवर या महामारीच्या नंतर जी जगाची आणि देशाची अर्थव्यवस्था कोसळलेली आहे त्याच्यामध्ये तर ती $5 ट्रिलियन होणं शक्यच नाही आहे. पण दुसरा जो सगळ्यात मोठा धोका मोदीजींना तयार झाला तो हा की जगात जी मंदी आलेली आहे त्या मंदीमुळे आपल्या देशात आणखीन शेतीमालाचे भाव पडलेले आहेत. आणि आता सगळ्या शेतीमालाची परिस्थिती अशी आहे की भारत सरकारने स्वामीनाथन कमिशन प्रमाणे C2+ 50% हा भाव दिलेला नाही. A2FL वर 50% हा हमी भाव जाहीर केलेला आहे. आणि तो भाव सुद्धा देशाच्या बाजारातही नाही आणि जागतिक बाजारातही नाही. आणि म्हणून मोदीजींच्या लक्षात आलं की या 5 वर्षामध्येच शेतकऱ्यांनी जागोजागी स्वामीनाथन कमिशन करता आंदोलन केलं, हमी भावाकरता आंदोलन केलं. मनसोर मध्ये ते आमच्या 5 शेतकऱ्यांचे बळी गेलेत, हुतात्मे झालेत. ते या सगळ्याचा परिणाम झाला होता की 3 राज्यात निवडणूक हारले होते, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान मध्ये. त्याच्यानंतर नरेंद्र मोदींनी एक घोषणा केली, आणखीन ₹6,000 PM किसान सन्मान निधी निवडणूक जिंकण्याकरता ती घोषणा केली. आणि मग काश्मीर, पाकिस्तानचा स्ट्राईक या सगळ्यांच्या माध्यमातून हिंदू मुसलमान द्वेष निर्माण करून निवडणूक जिंकली. पण आता शेतकऱ्यांमध्ये हमी किंमत मिळत नाही याचा रोष वाढतो आहे. आणि हमी किमतीची सर्व शेतमालाची सर्व खरेदी करणं सरकारच्या क्षमतेच्या बाहेर आहे ही जाणीव त्यांना झालेली आहे. मागच्या वर्षी 2 कोटी क्विंटल कापूस महाराष्ट्रात विकत घ्यावा लागला की नाही. स्वर्गीय शरद जोशींची जी संघटना या तिन्ही विधेयकाला समर्थन करते ती सुद्धा मागच्या वर्षी हमी भावाच्या कापसाच्या खरेदी करता आंदोलन करत होती की नाही होती. आणि संपूर्ण देशात 30 ते 35% कापूस मागच्या वर्षी CCI ला आणि महाराष्ट्रात फेडरेशनला घ्यावा लागला की नाही घ्यावा लागला. आणि या वर्षी परिस्थिती अशी आहे की जवळपास 100% कापूस महाराष्ट्रात जो पिकणार आहे 4 कोटी क्विंटलच्या जवळपास, तो सरकारलाच विकत घ्यावा लागणार आहे जर प्रामाणिकपणे घेतला तर. आणि नरेंद्र मोदी साहेब पंजाब हरियाणाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सतत असं म्हणतात आहेत की जो MSPच्या बद्दल शेतकऱ्यांच्या मनामध्ये भीती आहे ती चूक आहे, तो गैरसमज पसरवला जातो आहे. आम्ही MSP पासून दूर जाणार नाही, आम्ही APMC बंद पासून दूर आवक सुरू झालेली आहे. तिथल्या वर्तमानपत्रातून बातम्या येतात आहे की 4,500 रुपयालाही कापूस खपत नाही आहे, शेतकरी विकण्यास मजबूर होतो आहे. मोदी साहेब तुमचं CCI, इराणीजी तुमचं CCI जाऊन का कापूस खरेदी करत नाही. मीडिया सुद्धा याच्याबद्दलचं काही बोलत नाही की MSPची कापसाची खरेदी सुरू झालेली नाही आहे. MSPची बाजऱ्याची खरेदी राजस्थानमध्ये सुरू झालेली नाही आहे. 1,1100 रुपयाला बाजरा खपतोय. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की मक्याला मागच्या वर्षी MSP मिळालेली नाही आहे. म्हणजे सगळा शेतमाल हा MSPच्या खाली शेतकरी विकतो आहे. आणि तेवढी सगळी खरेदी करणं आता मोदी साहेबांच्या लक्षात आलंय की शक्य नाही आहे. आणि म्हणून मोदी साहेब मोठ्या हुशारीने आणि त्यांच्या त्या प्रचार तंत्राच्या कौशल्याने हे 3 विधेयक आणून शेतकऱ्यांना पुन्हा एक भूलथाप देण्याचा, एक स्वप्न विकण्याचा प्रयत्न करतात आहेत. हे बिलकुल स्पष्ट आहे. ते असं म्हणतात आहेत ना की हे 3 कायदे, पहिला कायदा काय तर बाजार समितीच्या बाहेर
तुम्हाला आता विकण्याचं स्वातंत्र्य राहील. तुम्हाला बाजार समितीमध्ये काही निवडक व्यापाऱ्यांना, त्या निवडक व्यापाऱ्यांच्या कडबोळ्यांना आडत्यांच्या माध्यमातून सगळं तुम्हाला तुमचे व्यवहार करावे लागायचे आणि त्यामुळे तुमची लूट खूप होत होती. 70 वर्ष ही लूटच चालली असं ते म्हणतात. मित्रांनो, तुम्ही अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, हे जेव्हा 70 वर्ष म्हणतात तर मोदी साहेब स्वतः 14 वर्ष गुजरातचे मुख्यमंत्री होते. शिवराज सिंग चौहान 15 वर्ष मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होते आणि आजही आहे. रमन सिंग 15 वर्ष छत्तीसगडचे मुख्यमंत्री होते. 6 वर्ष वाजपेयीजींचं सरकार, एवढ्या मोठ्या माणसाचं ज्याच्याबद्दल कुठेही मतभेद नव्हते, त्यांचं दिल्लीला सरकार होतं ना. आपण सगळे विसरून जातो. 70 वर्ष काँग्रेस, 70 वर्ष काँग्रेस. काय तुमची काही जबाबदारी नव्हती का? शेती तर राज्याचा विषय आहे. पण पहिला कायदा सांगतात काय 70 वर्षाची लूट थांबणार आहे. बाजार समितीच्या बाहेर कोणीही विकत घेऊ शकतं, कितीही व्यापारी येऊ शकतात आणि तो व्यापार करण्याकरता आता काही रजिस्ट्रेशन वगैरे करावं लागणार नाहीये. तुम्ही तुमचं फक्त आधार कार्ड आणि पॅन कार्ड घेऊन या आणि तुम्ही व्यापार सुरू करू शकता. अजून काय सांगतात, 3 दिवसाच्या आत चुकारा करण्याचा आम्ही कायद्यात तरतूद केलेली आहे. तोमर साहेबांचा आजचा इंटरव्ह्यू आहे. पण माझ्या मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल की आजच्याच बाजार समितीच्या कायद्यात 24 तासाच्या आत चुकारा करण्याची जबाबदारी आहे. मग 24 तासाच्या आत चुकारा देण्याची जबाबदारीचा कायदा शेतकरी हिताचा आहे की 3 दिवसात चुकारा करण्याचा कायदा प्रगती करणारा आहे? प्रश्न काय आहे की 24 तासाच्या आत चुकारा करण्याच्या कायद्याची अंमलबजावणी का करण्यात येत नव्हती? देवेंद्र फडणवीसांनी सांगावं ना. 5 वर्ष तेही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. पण याच्याबद्दल काही बोलणार नाही. आपल्यावरचं सगळं जबाबदारी झटकून द्यायची. पहिला कायदा असं ते सांगतात आहेत. आणि काय सांगतात आहेत तोमर साहेब की शेतकऱ्यांना आता आपला भाव सांगण्याचा अधिकार आहे, जो पूर्वी नव्हता. मित्रांनो, मी तुम्हाला अत्यंत स्पष्टपणे सांगतो की हा प्रचार सुद्धा चुकीचा आहे हो, की उद्योगपतींना त्यांचा मालाचा भाव ठरवता येतो पण शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचा भाव ठरवता येत नाही. हे राजकीय विधान प्रत्येक पक्ष करतो, आम्ही सुद्धा करायचो शेतकऱ्यांना भडकवण्याकरता. पण मला तुम्ही सांगा हो की आपण गहू पिकवला, 50 किलोची बॅग तयार केली, साफसूफ करून गहू पॅक केला आणि त्या गव्हाच्या बॅगेवर लिहिलं 50 किलो गहू, याची किंमत 3000 रुपये आहे. आणि मी बाजार समितीमध्ये आणली आणि तिथे ठेवली. कोणी मला हतकडी लावणार आहे का की 3000 रुपये किंमत का ठेवली म्हणून? तिथे मी आणल्यावर ती जर नाही खपली तर मी माझा गहू माझ्या गावाला परत घेऊन जायला पाहिजे. जसं मी दुकानात जातो आणि त्यांना विचारतो की हा डॉट पेन कितीचा, ते सांगतात 10 रुपयाचा. मला नाही आवडला, मी नाही म्हणतो, तो आपला डॉट पेन आपल्या दुकानात ठेवून देतो. प्रश्न काय आहे की शेतकऱ्यांना भाव का मिळत नाही, याचं जे राजकारण अर्थकारण आहे ते शेतकऱ्यांना कळू दिलं जात नाही. मित्रांनो, आता तोमर साहेब म्हणतात, मोदीजी म्हणतात की बाजार समितीच्या बाहेर शेतकरी आपला भाव सांगू शकतील. मग मी भाव सांगितला, त्या भावात कोणी विकत घेणार आहे का हो बाहेर? पहिला कायदा. दुसरा कायदा काय सांगतो? कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग, करारानुसार शेती. शेतकरी आता बाजारात ज्याची मागणी आहे, काही व्यापारी, काही समुदाय, काही मोठ्या मोठ्या संस्था आणि मोठे मोठे कॉर्पोरेट घराणे, हे त्यांना जे पाहिजे ते शेतकऱ्यांकडनं उत्पादन करून घेतील आणि त्याच्याकरता करार करतील की तुम्ही आम्हाला हे उत्पादन करून द्या, आम्ही तुम्हाला हा भाव देऊ. प्री डिटर्मिन प्राइस, उत्पादनाच्या आधीच ठरवलेली किंमत, असं ते म्हणतात आहेत. समजा एखादी टोमॅटोचा सॉस करणारी कंपनी आहे, काही भागात तसे प्रयोग सुरू आहेत म्हणतात ते, आणि ती कंपनी सांगते की तुम्ही आमच्याकरता टोमॅटो पिकवा, आलू चिप्स करता, बटर पोटॅटो वेफर करता पोटॅटो पिकवा आणि आम्ही तुमचा पोटॅटो टोमॅटो या भावाने विकत घेऊ. हा दुसरा कायदा, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग. याच्यामध्ये काही लोक भ्रम पसरवतात, हे मलाही मान्य आहे की जमीन कॉर्पोरेट घराण्याची होईल, ते शेती करायला सुरुवात करतील आणि आम्ही त्यांच्या शेतावर मजूर, असं नाहीये.
कॉर्पोरेट घरानं स्वतःहून शेती करणार नाही हे आपण समजून घेतलं पाहिजे. कारण शेती जेव्हा तोट्याचा धंदा आहे ते शेती नाही करणार, ते आपल्यालाच करायला लावतील. पण या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग मध्ये दुसरा एक धोका जो आहे तो मी इथेच नमूद करतो आणि नंतर आणखीन याला एक्सप्लेन करीन. समजा ते कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग मध्ये त्यांनी एक कॉन्ट्रॅक्ट केला आणि उद्या आपलं पीक आलं आणि निसर्गामुळे त्या पिकाची क्वालिटी खराब झाली. उद्या ते सांगतील की तुमची पिकाची क्वालिटी ही आमच्या दर्जाची नाहीये, आम्ही नाही घेत, हात वरती करतील. मग आपण काय करायचं? त्यांनी बियाणं दिलं, त्यांनी खत दिलं, मान्य, पण उद्या हे बियाणं आणि खत ते वसूल करणार नाही का हो? मग ते पैसे कुठनं द्यायचे? म्हणजे मग पुन्हा कर्जबाजारीपणा आलाच की नाही आला? आणि मग त्यांची गुलामगिरी आलीच की नाही आली? जी आज आम्ही कृषी सेवा केंद्रवाल्याशी किंवा आडतीशी गुलाम असतो असं ते म्हणतात ना, तेच होणार की नाही होणार? हा दुसरा कायदा. तिसरा कायदा काय आहे? तिसरा कायदा आहे की आम्ही जीवनावश्यक वस्तू कायदा, अत्यावश्यक वस्तू कायदा, शरद जोशींचे समर्थक म्हणतात की त्याला जीवनावश्यक नका म्हणू, अत्यावश्यक वस्तू कायदा मान्य आम्हाला. अत्यावश्यक वस्तू कायदा हा मी रद्द करून टाकलेला आहे. आता ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या येतील ते तुमचा शेतमाल विकत घेतील, ते त्याच्याकरता गोडाऊन कोल्ड स्टोरेज काढतील आणि त्यांना साठवणुकी करता काहीही मर्यादा राहणार नाही आणि त्यामुळे ते अमर्याद साठवणूक करतील आणि त्यांच्या त्या स्पर्धेमध्ये तुम्हाला भाव मिळण्याची व्यवस्था होईल. मित्रांनो, जर हा कायदा इतका चांगला आहे तर थोडेसे कांद्याचे भाव वाढल्याबरोबर यांनी कांद्याची निर्यात बंद का केली हो? 100 रुपये किलो कांदा खाल्ला असता तर काय मेले असते का ते लोक? आणि समजा कांदा नाही खाल्ला तर काय माणसं मरतात का? पण काय आता सांगतात आहेत आपल्याला, आणि कोल्ड स्टोरेज वगैरे सुरू होतील. मित्रांनो, मी तुम्हाला हे सगळं सांगणार आहे की हे सगळे प्रयोग झालेले आहेत ना. आता हे 3 कायदे त्यांनी जाहीर केले आणि ते म्हणतात की या 3 कायद्यांनी सगळी चमत्कार होणार आहे. अशोक गुलाटी जे मनमोहन सिंगांच्या कार्यकाळामध्ये कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष होते, ते आज या कायद्याचं एकदम समर्थन करतात आहेत. त्यांनी पूर्वीही एक इंडियन एक्सप्रेस मध्ये लेख लिहिला होता आणि आजही त्यांचा लेख आलेला आहे. ते काय म्हणतात? पण ते ई बट म्हणतात की हे 3 कायदे फक्त शेतकऱ्यांच्या ह्याच्यात क्रांती करणार नाही आहे, तर त्याच्यामध्ये काही गोष्टी करणं ही सरकारची जबाबदारी आहे असं ते ई बट लिहितात. पण दुर्दैव कसं आहे की बिटवीन द लाईन्स जे म्हणतात ना, 2 ओळीमध्ये काय अर्थ आहे त्याचा विचार करून विश्लेषण जे व्हायला पाहिजे ते स्वतः सुद्धा करत नाहीये. कारण मला असं वाटतंय की त्यांना मोदी सरकारशी आपली जवळीक वाढवायची आहे. कारण ती जवळीक वाढली की मग कुठेतरी पद मिळतात, कुठेतरी भाषणाला जागा मिळते, कुठेतरी विमानातनं जायचा खर्च मिळतो, 5 स्टार हॉटेलमध्ये राहण्याच्या सोयी होतात, मोठमोठ्या कंपन्यांचे सल्लागार म्हणून राहू शकतात. सगळे कॉर्पोरेट घराण्यामध्ये होत असताना मोठे मोठे अधिकारी होत असतात. मला एका अधिकाऱ्यांनी एक गोष्ट सांगितली होती. तुमच्यापैकी अनेकांना हे माहिती नसेल की WTO मध्ये जेव्हा आपण साईन केली तेव्हा WTO मध्ये आपल्याला आयात कर लावण्याची सोय होती. तर कृषी मंत्रालयामध्ये आणि कॉमर्स मिनिस्ट्रीमध्ये खाद्यतेलावर आयात कर लावण्याची चर्चा होती की खाद्यतेलावर किती आयात कर लावायचा. तर 2 अधिकारी, कॉमर्सचा सेक्रेटरी आणि कृषीचा सेक्रेटरी हे बसले होते आणि कसं काय करायचं. तर एक सेक्रेटरी दुसऱ्या सेक्रेटरीला म्हणतो की मी तुझी गोष्ट मान्य करीन, पण तुला माझी एक गोष्ट मान्य करावी लागेल. म्हणजे ठीक आहे, आपण एकमेकांची एक एक गोष्ट मान्य करू. तर एका सेक्रेटरीने सांगितलं की खाद्यतेलावर अधिकतम 300% आयात कर लावला गेला पाहिजे. तर हा दुसरा सेक्रेटरी म्हणतो की मला तुझं म्हणणं हे मान्य आहे, पण सोयाबीन वर फक्त 45% आयात कर अधिकतम असला पाहिजे. तर म्हणतो ठीक आहे, आपण हे मान्य करूया. भावांनो, तुम्ही आजही याचा पाहू शकता, विचारू शकता भाजपच्या नेत्यांना, भाजपच्या खासदारांना की आम्हाला आणा ना दिल्लीवरनं माहिती. विजय जावंती हे सांगत होते 300% आयात कर इतर तेलांवर लावता येतो, पण सोयाबीनवर फक्त 45% आयात कर आहे. कारण अमेरिकेच्या सोयाबीन उत्पादकाची लॉबीनी ते प्रेशर टाकून आपल्याकडनं करून घेतलेलं आहे.
आणि हे अधिकारी असे का वागतात? मला त्या पत्रकारांनी सांगितलं की या अधिकाऱ्यांना सुद्धा मॅनेज केलं जातं. यांची पोरं अमेरिकेत शिकायला असतात, युनिव्हर्सिटीमध्ये असतात, तिथे त्यांना जॉब हवे असतात वगैरे वगैरे वगैरे. आणि मी हे म्हणतो असं नाही आहे हो. आमच्या मोदी साहेबांनी शेतकऱ्यांची व्यथा कशी आहे ही स्वतः मांडलेली आहे ना. मोदी साहेब असं म्हणतात बंगलोरच्या कार्यकारिणीमध्ये की शेतकरी जमीन विकून आपल्या पोराला चपराशी बनवू इच्छितो. किसान अपनी जमीन बेचकर अपने बेटे को चपरासी बनाना चाहता है. जमीन कशा करता विकायची? चपराशी बनवण्याकरता जी द्यावी लागते वरतून टेबलाखाली, त्याच्याकरताच ना. मग हे सगळीकडे चालते ना. ते हे आमच्या देशातले अधिकारी लोक असं करत असतात. अशोक गुलाटी काही नवीन काही करत नाहीयेत, पण अशोक गुलाटीने ते इफ आणि बट काय सांगितलेलं आहे या 3 अध्यादेशानंतर. मित्रांनो, त्यांनी एक आठवण करून दिलेली आहे की अरुण जेटली साहेबांनी टोमॅटो, ओनियन आणि पोटॅटो करता टॉप अशी योजना जाहीर केली होती. त्याचा मोदीजींनी सुद्धा प्रचार केला होता की टोमॅटो, ओनियन आणि पोटॅटोच्या किमतीमध्ये स्थैर्य येण्याकरता जे फ्लक्च्युएशन येतं त्याच्याकरता याच्या प्रक्रिया उद्योग मोठ्या प्रमाणात सुरू झाले पाहिजे. त्याच्याकरता 500 कोटी रुपयाची बजेटमध्ये व्यवस्था केली गेली होती. पण त्या 500 कोटी पैकी 10% पैसे रिलीज झालेले नाही. हे त्यांनी स्वतः लिहिलेलं आहे. आता तुम्ही पहा, त्यांनी एका लेखामध्ये असं लिहिलं की नरेंद्र मोदी साहेबांनी बजेटमध्ये सीतारमण ताईंनी 1,00,000 कोटीचं ऍग्रिकल्चरल इन्फ्रास्ट्रक्चर करता पैसे दिलेले आहेत आणि 10,000 FPO फार्मर्स प्रोड्युसर्स ऑर्गनायझेशन करणार याचीही घोषणा आहे. आणि याच्याकरता या 1,00,000 कोटीतनं 10,000 कोटीची व्यवस्था आहे. अशोक गुलाटी लिहितात की हे 10,000 FPO त्यांना मिळणारे 10,000 कोटी रुपये आणि त्यांना कमी व्याजामध्ये शेतकऱ्यांचा शेतमाल विकत घेऊन तो गोडाऊन मध्ये ठेवून गोडाऊनच्या रसीदवर शेतकऱ्यांना ऍडव्हान्स देण्याकरता बिनव्याजी कर्ज किंवा कमी व्याजाचं कर्ज दिलं गेलं पाहिजे वगैरे. हे सगळं होणं गरजेचं आहे. याच्यावर सगळं हे यश टिकून आहे, त्याच्यावर यश मिळणार आहे. मित्रांनो, मी आपल्याला अत्यंत सोप्या शब्दामध्ये सांगतो की हे 3ही कायद्याचे प्रयोग काँग्रेसच्या राज्यात झालेले आहे. एक प्रयोग तुम्हाला सांगतो. APMCच्या बाहेर ई मार्केट करण्याची प्रयोगाची रचना ITC नावाच्या कंपनीने केलेली होती. ही फार मोठी कंपनी आहे ITC. असं म्हणतात की या कंपनीने लालकृष्ण अडवाणींच्या रथयात्रेला सुद्धा फायनान्स केलेलं आहे. संशोधनाचा विषय आहे, आपल्याजवळ काही पुरावे नाही आहेत. पण या ITCनी मार्केट कमिटीच्या बाहेर सोयाबीन विकत उत्साहाने घ्यायला सुरुवात केली होती. आपल्याला माहिती असेल ई-चौपाल सुरू केले होते देशभरात या कंपनीने. 4-5 वर्ष उत्साहाने खरेदी केली हो, आणि मग हात वर करून केव्हा निघून गेली कळलंच नाही. पहिला प्रश्न असा आहे की उत्साहाने का खरेदी केली? मित्रांनो, या कंपनीने उत्साहाने खरेदी याच्याकरता केली की तेव्हा अमेरिकेच्या बाजारात सोयाबीनचे भाव तेजीत होते आणि आपल्या भारत सरकारने जाहीर केलेली सोयाबीनची MSP कमी होती. मग MSPच्या पेक्षा जास्त भावानी बाजार समितीच्या बाहेर ई मार्केट, ई चौपालच्या माध्यमातून जास्त भावाने खरेदी करणं सोयीचं होतं. तेव्हा ITC कंपनीने उत्साहाने सोयाबीनची खरेदी केली. आणि मग जेव्हा अमेरिकेत सोयाबीनचे भाव पडलेत डॉलरमध्ये आणि भारताची MSP वाढत राहिली, मग MSP पेक्षा अमेरिकेच्या बाजारातले भाव सोयाबीनचे कमी झालेत, तेव्हा मग मार्केट कमिटीच्या बाहेर MSP पेक्षा कमी भावाने जर ITCने सोयाबीन विकत घेतलं असतं तर बदनामी झाली असती की नाही? कोण शेतकरी तिकडे गेला असताना बदनामी झाली असती. कंपनी हात वरती करून निघून गेली. माझा प्रश्न असा आहे की जर ITC सारखी मोठी कंपनी जिच्याजवळ एवढं मोठं भांडवल आहे, ती शेतीमालाच्या अनिश्चित व्यापारामध्ये व्होलॅटिलिटी मार्केटमध्ये टिकू शकली नाही, तर आमचे हे लहान लहान FPO कसे काय टिकणार आहेत हो जगाच्या बाजारात देशात मंदी असताना? आणि ते कसे काय हमी भावाची सुरक्षा किंवा हमी भावापेक्षा जास्त भाव देऊ शकणार आहेत? उत्तर नाही सापडत त्याचं. दुसरा प्रयोग कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचा.
कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचा प्रयोग या देशामध्ये अनेक ठिकाणी झाला, आजही काही ठिकाणी होतोय, पण अनेक ठिकाणी तो अपयशी ठरला. पंजाबमध्ये सगळ्यात पहिले जेव्हा आपल्याकडे फक्त कोका कोला होता, ही गोष्ट मला वाटतं 85-86 वगैरे असेल, तेव्हा पेप्सी कोलाला परवानगी दिली गेली आणि त्याला एक अट टाकल्या गेली की आम्ही तुम्हाला भारतात येऊ देतो, पण तुम्हाला पंजाबमध्ये शेतकऱ्यांना गहू आणि धान या पिकातनं बाहेर काढावं लागेल आणि तिथे तुम्हाला त्यांना भाजीपाला, फळं इकडे पेप्सी कोला आली. पंजाबमध्ये त्यांनी शेतकऱ्यांना पोटॅटो, टोमॅटो पिकवायला लावले. त्याच्या आलू चिप्स, पोटॅटोचं प्रोसेसिंग करणार म्हणून सांगितलं, पण त्यात शेतकऱ्यांना काही फायदा दिसला नाही, ते काही यशस्वी झालं नाही. शेतकरी पुन्हा गहू धानाकडे आणि पेप्सी कोला त्याच्यातनं बाहेर. बासमतीचं कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग झालं. मी मगाशी तुम्हाला सांगितलं ना, क्वालिटी खराब झाली तर काय होईल. आपल्याला माहिती आहे की नैसर्गिक संकट येतं तेव्हा धान कमजोर होतो. धान कमजोर झाला तर मिलिंग मध्ये तुकडे जास्त होतात. बासमतीचं असंच झालं एक वर्ष की धान कमजोर झाला, मिलिंग मध्ये तुकडे व्हायला लागले. कंपनीने सांगितलं की तुमचा धान तुकडे जास्त करतो आहे, आम्ही तुमच्या धानाला भाव देऊ शकत नाही, हातवरती करून टाकले. आणि नैसर्गिक संकट आहे, शेतकऱ्याचा काय दोष आहे, पण तिथे मग शेतकऱ्याला संरक्षण नाही आहे, कंपनी आपल्या हातवरती करून निघून जातील. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग फेल झालं. एसेन्शियल कमोडिटी ऍक्टचे हे ढोल वाजवतात आहेत. सरकारचा हस्तक्षेप नको असं शरद जोशींची शेतकरी संघटना म्हणते आहे. पण मित्रांनो, मी परवा सदाभाऊ खोतांना, पाशा पटेलला, अनिल बोंडेंना टीव्ही चॅनलवर असं म्हटलं की या 3 विधेयकाचं जर तुम्ही समर्थन करता आहात, तुम्ही कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचं समर्थन करता आहात, जीवनावश्यक वस्तूचा कायदा आम्ही रद्द केला म्हणून आता शेतकऱ्यांच्या घरी सगळं काही येणार आहे. मी त्यांना प्रश्न विचारला की अहो, साखरेवर आयात कर आहे, साखर निर्यातीला सबसिडी आहे, साखरेचा बफर स्टॉक करण्याकरता बिनव्याजी कर्ज आहे आणि साखरेच्या बफर स्टॉकला कधीही साठेबाजी म्हटली जात नाही. हे अधोरेखित करतो माझ्या मित्रांनो. साखरेच्या बफर स्टॉकला कधीही साठेबाजी म्हटली जात नाही. आजही मोदीजींच्या राज्यात 32 रुपये किलोच्या कमी किमतीत कारखान्यांना साखर विकता येत नाही असं निर्बंध आहे. मला प्रश्न विचारायचा आहे की जीवनावश्यक वस्तू कायदा असताना सुद्धा जर साखरेच्या बफर स्टॉकला साठेबाजी म्हटल्या जाऊ शकत नव्हतं, याचा अर्थ काय झाला की जीवनावश्यक वस्तूचा कायदा असताना सुद्धा शेतकऱ्याचं हिताचं राजकारण करण्याची राजकीय इच्छाशक्ती असली तर त्या कायद्याचं काहीही बंधन नव्हतं. हे एवढे ढोल कशा करता वाजवतात हो? माझा दावा आहे या सगळ्यांना, मोदींना सुद्धा, की हे 3 संरक्षण जे ऊस उत्पादकांना या देशात आहे ना ते काढून टाका ना. आयात कर काढून टाका, निर्यात सबसिडी काढून टाका, कारखान्यांना बिनव्याजी कर्ज काढून टाका ना. मग पाहू ऊस उत्पादक आणि शरद पवार यांच्याबद्दल काय करतात ते. आम्हाला भांडण नाही लावायचं हो, पण एकीकडे काय सांगायचं की आम्ही सगळ्या शेतकऱ्यांच्या हिताचे सगळे निर्णय घेतो आहोत. मित्रांनो, मोदीजींची ही हुशारी आपण समजून घेतली पाहिजे. ते एक एक गोल पोस्ट बदलवतात आहेत, एक नवीन नवीन सांगतात आहेत आणि आज पंजाब आणि हरियाणाचा शेतकरी हा हमी भावा करता, त्या हमी भाव सुद्धा गहू आणि तांदूळाच्या हमी भावा करता एवढा उग्र का झालेला आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. तो का झालेला उग्र? त्याच्या लक्षात आलेलं आहे की जगात गव्हाला आणि तांदळाला भाव नाही आहे. जर माझं हे हमी भावाचं संरक्षण संपलं तर देशातल्या इतर शेतकऱ्यांना ज्याप्रमाणे बाजरा, मका, कापूस, डाळी, तेलबिया हमी किमतीच्या कमी भावातच विकाव्या लागतात, त्याच्यापेक्षा वाईट परिस्थिती माझी गव्हाची आणि धानाची होईल. आज हमी भावाची सुरक्षा तरी आहे. आता हे काय प्रचार करतात आहेत की तिथे आंदोलन होते त्याच्याकरता की तिथे आडतीये जे आहेत
त्या आडतीयांचं या आंदोलनाला पाठिंबा आहे आणि हे आडती हे आंदोलन उभं करतात आहे. बाजार समितीमधला जो टॅक्स आहे तो सरकारला हवा आहे, त्याच्याकरता हे आंदोलन होत आहे आणि हे 8% आहे आणि हे 8% शेतकऱ्यांच्या उरावर बसतात. जर हा कायदा पास झाला आणि बाजार समितीच्या बाहेर गहू आणि धान विकला तर हा 8% कर शेतकऱ्यांना लागणार नाही, कारण बाजार समितीच्या बाहेर खरीददारांना कोणताच कर नाही. मित्रांनो, सगळ्यात पहिली गोष्ट तर ही की हा 8% कर शेतकरी देत नाही, यातला फक्त 2.5% कर जो आडत्याला द्यावा लागतो तो फक्त शेतकरी देतो. बाकीचं सगळं FCI हे राज्य सरकारांना बाजार समितीला देतं. दुसरा प्रश्न की समजा 8% तुम्ही म्हणता ना, मग बाजार समितीच्या बाहेर कर नसताना हमी किमतीच्या 8% तरी जास्त गहू आणि धानाला भाव खरीददार देतील का, याची गॅरंटी का देत नाही? नरेंद्र मोदी साहेबांना जर हा विश्वास आहे की बाजार समितीच्या बाहेर शेतकऱ्यांना चांगला भाव मिळणार आहे, 70 वर्षाची लूट संपणार आहे, तर मग मोदी साहेब या 3 कायद्यासोबत साधं एक छोटा कायदा का नाही केला हो, की या देशामध्ये कोणताही शेतीमालाचा व्यवहार, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग असो, आयात असो, कोणत्याही व्यापाऱ्याशी सौदा असो, तो हमी किमतीच्या कमी होणार नाही. फ्युचर मार्केटमध्ये सुद्धा सौदे हमी किमतीच्या कमी होणार नाही, कारण तुम्हाला विश्वास आहे ना की बाजारात हमी किमतीच्या पेक्षा जास्त राहणार आहे. आमचे कृषी मंत्री काल काय म्हणाले, ते पुन्हा काँग्रेसला दोष. अरे काँग्रेसनी चुका केल्यात कृषी मंत्रीजी मोदी साहेब, त्या काँग्रेसच्या चुकांमुळे आम्ही शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते काँग्रेसच्या विरोधात वातावरण तयार करत होते, हे तुम्हाला नाकारता येणार नाही. काँग्रेसने चुका केल्यात तर म्हणून तर तुम्हाला सत्तेवर आणलं. पण काँग्रेसने चूक केली की MSP ला कायदेशीर नाही केलं, पण तुम्ही चूक कशाला करता आणि काँग्रेसला दोष कशाला देत बसता? तुम्हाला 72 महिने झाले ना, तुम्ही MSP कायदेशीर करा, पण तुम्ही काँग्रेसला दोष देता. MSP तुम्हाला कायदेशीर करायची नाही, कारण तुम्ही असं म्हणताय की ती काही बंधनकारक नाही. मलाही मान्य आहे ना, पण मी तुम्हाला, तोमर साहेब, MSP आली कशाला, तुमच्या माध्यमातून माझ्या या भावांना, मित्रांना मी समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय की हो, MSP ची निर्मिती लालबहादूर शास्त्रींनी केली होती, जेव्हा या देशामध्ये उत्पादनच नव्हतं. आम्ही अमेरिकेच्या लाल गव्हावर मिलोवर जगत होतो. शिप टू माउथ असा शब्द प्रयोग डॉक्टर स्वामीनाथननी वापरला होता. तेव्हा लालबहादूर शास्त्री साहेबांनी कमीत कमी हमी, कारण शेतकऱ्यांना तुम्ही उत्पादन वाढवायला सांगतात, उत्पादन वाढलं तर त्याचा उपयोग बाजारात भाव वाढण्याकरता होईल, ते भाव एकदम कोसळू नये म्हणून शेतकऱ्यांना एक कमीत कमी हमी देण्याकरता कृषी मूल्य आयोगाची स्थापना 65 मध्ये झाली. MSP तिथे आली, तेव्हा शॉर्टेज होतं बाजारात, MSP पेक्षा जास्त भाव होते आणि सरकारला रेशन दुकानाकरता धान्य प्रोक्युअर करायचं लागायचं. त्याच्यामुळे भारत सरकार प्रोक्युरमेंट प्राइस जाहीर करायची. ही प्रोक्युरमेंट प्राइस बाजार भावापेक्षा कमी असायची आणि MSP पेक्षा जास्त असायची. आता तर प्रोक्युरमेंट प्राइसची चर्चाच होत नाहीये, कारण आता बाजारात शेतकऱ्यांना MSP मिळत नाही, त्याच्याकरता आंदोलन करावं लागत आहे आणि म्हणून MSP झालेली आहे. आणि मोदी साहेबांनी स्वतः 14च्या निवडणुकीमध्ये आम्हाला स्वामीनाथन आयोग 50% नफा जोडून भाव देऊ, मर जवान मर किसान बदलू, जय जवान जय किसान करू आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणार नाही, हे सगळं सांगितलं. त्याच्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आता याचं महत्व कळायला लागलेलं आहे. आता ते बाजारात देता येत नाही तुम्हाला आणि सगळा माल तुम्हाला खरेदी करावा लागतो आहे. याच्यावर तुमची जी आता भांडळ उडालेली आहे आणि म्हणून तुम्ही पळ काढत आहात. पंजाब हरियाणाच्या शेतकऱ्यांना हे कळलेलं आहे, कारण त्यांची मुलं अमेरिकेमध्ये, युरोपमध्ये आहे आणि तिथली परिस्थिती काय ते कळतं त्यांना ताबडतोब. भाऊसाहेब, किती लोकांना माहिती आहे हो की आज अमेरिकेच्या बाजारामध्ये 15 रुपये किलो गव्हाचा भाव आहे, $200. जरा विचार करा हो की मोदी साहेब आज जरी सांगत असले MSP राहील, MSP राहील, उद्या ज्याप्रमाणे कापूस आमच्या देशामध्ये आयात मुक्त आहे, ज्याप्रमाणे डाळी आणि तेल, खाद्यतेल आयात होतो आहे, त्याप्रमाणे जर हा गहू सुद्धा आयात झाला तर गव्हाची काय परिस्थिती होईल? अंबानी अडाणीचे सिलोज आणि अंबानी अडाणींचा कारगिल सोबतचा करार झाला,
तर ते काय हमी किमतीपेक्षा जास्त भाव देतील का गव्हाला आणि धानाला? मी तुम्हाला पंजाबच्या शेतकऱ्यांचा अनुभव सांगतो. मी स्वतः 82 पासून सतत पंजाबमध्ये हरियाणामध्ये तिथल्या शेतकऱ्यांसोबत आंदोलनात गेलेलो आहे. किसान समन्वय समितीचा अध्यक्ष म्हणून शरद जोशींसोबत सुद्धा जायचो मी तिकडे. आणि चंदीगडच्या जेलमध्ये, लुधियानाच्या जेलमध्ये मी राहिलेलो आहे. तेव्हा तिथला शेतकरी आंदोलन करायचा की आमचा गहू आम्हाला मुंबईमध्ये नेऊन विकू द्या. कारण काय? कारण हमी किमतीपेक्षा मुंबईला गव्हाचे भाव जास्त होते. तिथला शेतकरी तेव्हा आंदोलन करायचा की तुम्ही अमेरिकेचा गहू, युरोपचा गहू महाग भावाने आयात करतात, तो इथे स्वस्त भावात विकतात आणि इथले भाव पाडतात. मी मानसाहेबांसोबत, बलबीरसिंग राजेवाल सोबत, लखोवालांसोबत दिल्लीच्या बोट क्लबवर गहू जाळलेला आहे. अमेरिकेच्या एम्बेसीला जाऊन निवेदन दिलेलं आहे की तुम्ही तुमचा गहू आम्हाला विकू नका, आम्ही इथे मरतो आहोत. मित्रांनो, तेव्हाची परिस्थिती ती होती की जगाच्या बाजारात भाव जास्त होते, आपले हमी भाव कमी. उलट झालेलं आहे. आज आपले हमी भाव जास्त आहेत, जगाचे बाजारातले भाव कमी आहेत. या 30 वर्षामध्ये WTO मध्ये आपली पूर्णपणे कोंडी झालेली आहे. जे स्वप्न शरद जोशींनी दाखवलं होतं WTO मधलं की त्यांच्या सबसिडी कमी होतील, त्यांचा उत्पादन खर्च कमी होईल आणि त्याच्यामुळे त्यांचा उत्पादन खर्च वाढेल, त्याच्यामुळे जगाच्या बाजारात भाव वाढतील, म्हणून आपल्याला निर्यातीची सोय होईल आणि आपल्याला जास्त पैसे मिळतील, शेतकऱ्यांच्या घरावर सोन्याची कौलं येतील. या 30 वर्षात शेतकऱ्यांच्या घरावर सोन्याची कौलं आली नाहीत. शेतकऱ्यांची वारंवार कर्जमाफी करावी लागते आहे आणि शेतकऱ्यांचं आंदोलन हे शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या आंदोलनात रूपांतरित झालेलं आहे. मित्रांनो, मोदी साहेबांच्या हे सगळं लक्षात आलेलं आहे की हे फ्री मार्केट, हे सगळं याच्यामध्ये आपण अडकून पडलेलो आहे. तुम्हाला पुरावा देतो की 2 दिवसापूर्वी इकॉनॉमिक टाइम्स मध्ये बातमी आलेली आहे की युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, न्यूझीलंड यांनी भारताच्या शेतीमालाच्या भावाच्या रचनेवर ऑब्जेक्शन घेतलेलं आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही हमी किमतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जास्त अनुदान देता आहात. जी तुम्हाला परमिसेबल लिमिट आहे 10% ऍग्रीकल्चर मेजर ऑफ सपोर्ट, त्याच्यापेक्षा तुम्ही जास्त अनुदान देतात. आपल्याला पीस क्लॉजवर ठेवलेलं आहे. मित्रांनो, मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा की मोदी साहेबांना खरंच शेतकऱ्यांचं भलं करायचं आहे का? खरंच शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करायचं आहे का? खरंच शेतकऱ्यांना चांगले दिवस आणायचे आहेत का? मोदी साहेब, तुम्ही 6,000 रुपये दिले हो PM किसान सन्मान निधीमध्ये आणि तुम्ही शेतकऱ्यांमध्ये फूट पाडण्याचं काम केलेलं आहे. तुम्ही आमच्या माय माऊलीला 500 रुपये तिच्या जनधन खात्यामध्ये दिले. तुम्ही तिला 3 गॅस सिलेंडर दिले, तिला स्वच्छता गृह दिलं. अहो, इंदिरा गांधींच्या गरिबी हटावपेक्षा हे दुसरं काय करता आहात तुम्ही? डिझेलचे भाव, पेट्रोलचे भाव जगात कमी झाले, तुम्ही इथे त्याच्यावर टॅक्स लावून तुम्ही ते महाग केलं आणि 12, 14, 15 लाख कोटी रुपये जमा केले आणि ते आमच्या गरिबांमध्ये वाटले. ही रॉबिन हुडची प्रथा कशी काय आहे हो तुमची? मोदी साहेब, तुम्ही निवडणुका जिंकू शकता हो, पण सबका साथ सबका विकास होऊ शकत नाही. हे मी अत्यंत स्पष्टपणे, अत्यंत जबाबदारीने इथे मांडतोय. माझ्यावर काय तो दावा करायचा असेल तो दावा करावा भाजपच्या नेत्यांनी. मित्रांनो, 6,000 रुपये दिलेत, आमच्यामध्ये फूट नाही पडली का? जो गावातला 2-3 एकराचा शेतकरी आहे ते सांगतात की 85% शेतकरी अल्पभूधारक आहे, त्यांना मिळाले ना 6,000 रुपये, त्यांची झाली सोय. त्यांना 500 रुपये मिळाले, 5 किलोचं धान्य मिळालं, 3 गॅस सिलेंडर फुकट मिळालेत. पण मोदी साहेब, तुम्हाला शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करायचं आहे, शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करायचं आहे, तर शेतमजुरांची मजुरी दुप्पट करायची आहे की नाही करायची? सांगा ना तुम्ही की नाही आहे का हे माझं म्हणणं बरोबर? मग शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट कसं होणार हो? जाऊ द्या मोदीजी, तुम्ही हे 3 कायदे म्हणताना आम्ही या 3ही कायद्यांना समर्थन करतो. फक्त एक काम करा मोदीजी, शेतमजुराची मजुरी दुप्पट करा. तुम्ही या कोविडच्या पार्श्वभूमीवर मजुरांची मजुरी फक्त 18 रुपयांनी वाढवलेली आहे. 182 रुपये होती ती 200 रुपये केलेली आहे. का बाबा?
7वं वेतन आयोग तुम्ही लावलेला आहे, आमचा विरोध नाही. आमदार खासदारांचे पगार वाढवले, त्यांची पेन्शन वाढवली, आमचा विरोध नाही. पण मजुरांची मजुरी फक्त 182 वरून 200 आणि 7व्या वेतन आयोगाचं 7,000 रुपयाचं किमान वेतन 18,000 रुपये, ते 2.5 पट वाढवलं आणि आमची मजुरी फक्त 18 रुपयांनी. मोदीजी कृपा करून आमच्या शेतमजुराची मजुरी मनरेगा मधली 182 ची 364 करा, 2.5 पट नका वाढवू, पण दुप्पट करा. 72 महिने झाले तुम्हाला सत्तेवर येऊन, आणि हे 364 रुपये मजुरीचे हिशेबात धरून आमच्या शेतकऱ्यांच्या शेतीमालाचं उत्पादन खर्च, कमिशन फॉर ऍग्रिकल्चर प्राइसेस अँड कॉस्ट, कृषी उत्पन्न लागत आणि खर्च आयोग याला काढायला सांगा आणि हे हमीभाव जाहीर करा. हे हमीभाव बाजार समितीच्या बाहेर टाटा, बिर्ला, अंबानी, अडाणी आणि कारगिल आणि इतर व्यापारी ते देणार नाही, पण ते जो काही भाव देतील तो भाव आणि हा तुम्ही जाहीर केलेला भाव याच्यातला जो फरक आहे तो भावांतर योजनेच्या माध्यमातून, आता शिवराज सिंग चौहान भावांतर योजनेबद्दल बोलतच नाही, तो एक वेगळा विषय आहे, तो आम्हाला जनधन खात्यामध्ये द्या. ते देता येत नसतील तर पीएम किसान सन्मान निधीमध्ये किती जास्त द्यायचे, जेणेकरून या अधिक खर्चाच्या अर्थव्यवस्थेमध्ये जिथे शिक्षणाचा खर्च वाढतोय, जिथे स्वास्थ्याचा खर्च वाढतोय, जिथे ट्रान्सपोर्टेशनचा खर्च वाढतोय, जिथे डिझेल महाग झाल्यामुळे आम्हाला ट्रॅक्टर आणि मशिनरी वापरणं महाग होत आहे, बियाणे महाग होतात आहेत, या सगळ्यामध्ये जगायचं कसं हे सांगा आम्हाला. 1 लाख कोटी ऍग्रिकल्चरचं इन्फ्रास्ट्रक्चर माझ्या शहरातल्या भावांना वाटतं वा मोदीजींनी काय देऊन टाकलं हो. मला काल माझा एक मित्र मिळाला जो मोदी समर्थक, आणि तुम्हाला 6,000 दिले ना, 72,000 कोटी रुपये दिलेत तुम्हाला. मित्रांनो, आपण याचा प्रचार प्रसार करायला पाहिजे की किती चुकीचं सांगतात आहेत. ठीक आहे, दिले ना 72,000 कोटी रुपये, किती शेतकऱ्यांना? 12 कोटी शेतकऱ्यांना. आणि याच मोदीजींनी 7व्या वेतन आयोगामध्ये 1 कोटी केंद्रीय कर्मचाऱ्यांना 1 लाख कोटी रुपये दिलेले आहेत. किती? 1 कोटी केंद्रीय कर्मचाऱ्यांना 1 लाख कोटी दरवर्षी, 12 कोटी शेतकऱ्यांना 72,000 कोटी. मोदीजी अशाने कसा काय सबका साथ सबका विकास होणार आहे? अरे काँग्रेसनी चूक केली म्हणून तर आम्ही या परिस्थितीला आलो, म्हणून तुम्हाला निवडून दिलं. आणि तुम्ही आता आम्हाला जगाच्या बाजारात भाव नाही, अमेरिका, युरोपनी, श्रीमंत देशांनी आपल्या शेतकऱ्यांच्या सबसिडी कमी केलेल्या नाहीत, आम्हाला सबसिडी वाढून दिली पाहिजे, इन्सेंटिव्ह दिलं पाहिजे. तुम्हीच म्हणता ना की किसानों को दी तो वो सबसिडी और उद्योग को दिया तो वो इन्सेंटिव्ह, पण आम्हाला द्या ना इन्सेंटिव्ह. मित्रांनो, अमेरिकेने काय केलं हो या 3च वर्षात? चीनशी व्यापार युद्ध सुरू केलं. चीननी अमेरिकेच्या सोयाबीनवर 25% आयात कर लावला. अमेरिकेने काय करावं? अमेरिकेने $12 बिलियन ची सबसिडी जाहीर केली अमेरिकेच्या शेतकऱ्यांना चीनच्या व्यापार युद्धामुळे झालेल्या फटक्यामुळे. दुसऱ्या वर्षी $16 बिलियन ची सबसिडी जाहीर केली. आणि आता कोविड-19च्या पार्श्वभूमीवर $19 बिलियन ची, $1 बिलियन म्हणजे जवळपास 7,500 कोटी रुपये. जरा विचार करा हो. अमेरिकेचा राष्ट्रपती तिथल्या शेतकऱ्यांची क्रय शक्ती टिकवण्याकरता अशा पद्धतीची सबसिडी जाहीर करतो. कोविड-19च्या मुळे ज्यांचे रोजगार गेलेत त्यांना 80% पर्यंत 6 महिन्याचा पगार देण्याची व्यवस्था करतो. त्याच्याकरता डॉलर छापतो. मी डॉलर छापतोय तुम्हाला याच्याकरता सांगतोय की आपल्याकडे 60,000 रुपये तोळ सोनं झालं ना, लोक म्हणतात कसं काय झालं 60,000 रुपये तोळ सोनं, लक्षातच येत नाहीये. अहो, अमेरिकेने डॉलर छापलेत म्हणून डॉलरची किंमत कमी झाली आणि म्हणून $1200 प्रति अंश असणारा सोन्याचा भाव जागतिक बाजारामध्ये $1900 पर्यंत गेला. अमेरिकेच्या डॉलरची किंमत कमी झाली हो. आणि अमेरिकेच्या डॉलरची किंमत कमी झाली म्हणून आपला 75 रुपयाचा डॉलर टिकून आहे. जर अमेरिकेच्या डॉलरची किंमत कमी झाली नसती तर आपला रुपया 100 रुपयाचा $1 झाला असता, जसा पाकिस्तानचा 150-160 रुपयाचा $1 आहे. मित्रांनो, नरेंद्र मोदी साहेबांनी प्रत्येक वेळेस असं काहीतरी सांगून आपल्याला खऱ्या गोष्टीपासून मागे घेऊन गेलेलं आहे. मला विचार करा हो की माझ्या सारख्यालाच रुपयाचं अवमूल्यन हे शेतकऱ्यांचं हिताचं आहे,
हे कळायला वेळ लागतो, तर सामान्य माणसांना रुपयाचं अवमूल्यन हे शेतकऱ्यांच्या हिताचं कसं कळणार आहे? तर आमचे मोदी साहेब रुपयाच्या अवमूल्यनाची टीका करायची. मनमोहन सिंगला म्हणायचे कैसा डॉक्टर आहे, रुपया सलाईन पे. जरा विचार करावा की रुपयाचं अवमूल्यन झालं नसतं तर आज जगाच्या बाजारात जे डॉलर मध्ये सगळे भाव आहे शेतीमालाचे, कापसाचे, तुरीचे, गव्हाचे, धानाचे, साखरेचे, अजून ते स्वस्त आयात झाली नसती का? मित्रांनो, आज कापसाचा भाव जगाच्या बाजारात 70 सेंट 1 पाऊंड रुई आहे. जवळपास 38,000 रुपये खंडी तो भाव होतो. त्या भावानी आणि आजच्या सरकीच्या भावानी 4,500 रुपयाच्या वरती कुणीही कापूस विकत घेऊ शकत नाही. व्यापारी मागच्या वर्षी 5,000 5,200 ला घेतला तरी, पण या वर्षी तशी परिस्थिती नाही. आपल्याकडे कापसाची आवक पुढच्या महिन्यापासून सुरू होईल. कापसाची खरेदी झाली नाही सरकारची MSP ची, तर काय परिस्थिती होईल हो? मला असं वाटतंय की आज या माध्यमातून मी सगळ्या ऐकणाऱ्यांना विनंती करतो की सगळ्यांनी नरेंद्र मोदींना पत्र टाकावं की आमच्या विदर्भ मराठवाड्यामध्ये जो आत्महत्या करणारा शेतकरी याला वाचवायचं असेल तर तुम्ही MSP नी 4 कोटी क्विंटल कापूस खरेदी कराल याचं आश्वासन द्या तुमच्या मन की बात मध्ये. मित्रांनो, या 3 कायद्यांनी शेतकऱ्यांचं काहीही भलं होणार नाही आहे. हे 3 कायदे नवीन बुजगावणे आहेत नरेंद्र मोदींचे. जसं आपण शेतात पक्षी हा दूर करण्याकरता बुजगावणं उभं करतो की नाही करतो, तसे हे पुन्हा नरेंद्र मोदींनी 3 बुजगावणं उभे केले आणि शेतकऱ्यांमध्ये भ्रम पसरवतात आहे की सगळं ऑलवेल होणार आहे. ऑलवेल होणार नाहीये, जादूची कांडी नाहीये. मी पुन्हा सांगतो की कुठेही विकसित देशामध्ये शेती ही सरकारच्या मदतीशिवाय चालत नाही, एक लक्षात ठेवा. दुसरं, कुठल्याही देशामध्ये शेती हा बाजार भावावर जगत नाहीये, शेतकरी मार्केट इकॉनॉमीवर जगत नाहीये. आणि शेवटचं तुम्हाला एक सांगतो दोस्तांनो की आमच्या देशामध्ये सुद्धा शेतकरी हा मार्केट इकॉनॉमी मध्ये जगू शकत नाही. हे लक्षात घ्या, हे समजून घ्या. कारण काय? कारण हे आहे की आमच्या देशामध्ये 70% लोकांजवळ 2 वेळचं जेवणही विकत घ्यायची ताकद नाहीये. आम्ही डिमांड सप्लायच्या गोष्टी खूप सांगतो हो, डिमांड सप्लाय भाव ठरवतो वगैरे वगैरे. मी शरद जोशी साहेबांनी हा प्रश्न विचारला होता की मला जगात एक देश दाखवा हो की जिथे सरकारच्या हस्तक्षेप शिवाय शेतकरी जगतोय, ते मॉडेल घेऊन मी जातो. मला उत्तर मिळालं नाही. मला उत्तर हेच मिळालं की याला एकटं पाडा. तुम्हालाच मी विचारतो की तुम्ही आणि मी जे खातो त्याच्या 25% खायला मिळत नाही असे 70% लोक या देशामध्ये आहेत. पोटात भूक आहे हो. जर विकत घेण्याची ताकदच नाही तर डिमांड सप्लायनी भाव कसा काय मिळणार आहे? उत्पादन वाढलं तर त्याचा उपयोग भाव पाडण्याकरताच होईल. आज 60 रुपये 70 रुपये किलो टोमॅटो मी काल विकत आणलेत बाजारातनं. आज 60 रुपये 70 रुपये किलो आहेत. कारण काय? कारण बाजारात टोमॅटोचा एवढाच सप्लाय आहे की 60-70 रुपये किलो विकत घेऊन खाऊ शकतात, तेवढाच सप्लाय आहे म्हणून ते भाव टिकून आहेत. उद्या टोमॅटोचा सप्लाय वाढला तर भाव पडतात, अजून वाढला तर भाव पडतात, अजून वाढला तर 4 रुपये किलोवर येतं. आणि 60-70 रुपये किलोचं टोमॅटो घेऊन कुणीही केचप नाही करू शकत हो. मित्रांनो, बाजार भावावर डिमांड सप्लायवर शेतकरी भारतात कसा काय जगू शकतो? तो जगू शकत नाही. आणि म्हणून ही MSP ची कल्पना आली होती. आणि आज तर ही MSP ची गरज वाढलेली आहे, कारण जगात मंदी आहे, खर्च वाढलेले आहे, निसर्ग हा आमच्या हातात नाहीये. आसमानी संकट तर आताच पाचवीला पुजलेला पाऊस अजून सुरू आहे. अनेक ठिकाणी सोयाबीनला कोंब फुटतात आहेत. म्हणजे आसमानी सुलतानी संकटापासून मोदींची पीक विमा योजना संरक्षण देत नाही. बाजार भावाचं जे काही संरक्षण आहे ते तुटपुंज का असेना, पण त्याच्याबद्दल शेतकरी जागरूक होत असताना मोदींना त्याच्यापासून दूर घेऊन जायचं आहे. आणि मोदीजींना शेतकऱ्यांना मुक्त करायचं नाही. स्वतःला 50% नफा जोडून भाव दिलेलं जे आश्वासन आहे त्यातनं स्वतःला मुक्त व्हायचं आहे. आणि त्याच्याकरता हा सगळा डाव टाकलेला आहे. हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि ते गावागावात जाऊन समजून सांगण्याची गरज आहे. या वर्षीच्या कापसाच्या
हमी किमतीचा प्रश्न हा आपल्याला आंदोलनात्मक प्रश्न करण्याची जबाबदारी येणार आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर मी हे सगळं विवेचन आपल्यासमोर मांडलेलं आहे. आपल्याला जे काही प्रश्न असतील माझ्या बुद्धीने ते प्रश्नाची उत्तरं मी देण्याचा प्रयत्न करील. नमस्कार, धन्यवाद. विजय काका, काटोल मधील तन्मय भोयर यांचा प्रश्न आहे की या विधेयकाबद्दल महाराष्ट्रातील ज्या विविध संघटना आहेत, शेतकरी संघटना, त्या का बरं एकदम थंड पडल्या आहेत, त्याबद्दल काही करत का नाहीये? म्हणजे आता हरियाणामध्ये आपल्याला खूप दिसतंय, पंजाबमध्ये दिसतंय, आपल्याला कर्नाटकामध्ये दिसत आहे, पण त्याच प्रकारचा प्रतिसाद महाराष्ट्रातल्या शेती संघटना का दाखवत नाहीये, हा प्रश्न आहे. मला असं वाटतं माझ्या मांडणीमध्ये मी मांडलेलं आहे की पंजाब हरियाणामध्ये गहू आणि धान हे महत्वाची पिकं आहेत आणि त्यांना हमी किमतीचा महत्व कळलेलं आहे. कारण तिथला सगळा 80% 90% माल दरवर्षी FCI विकत घेतं. दुसरा व्यापारी कुणीही हमी किमतीत विकत घ्यायला जात नाही. आणि म्हणून त्यांना भीती वाटते की मोदींवर विश्वास ठेवता येत नाही. मोदीजी बोलतात ते, करतात दुसरं. म्हणून तिथे आंदोलन मोठ्या प्रमाणात होत आहे. आपल्याकडे हमी किमतीचं कधी संरक्षणच नव्हतं. मागच्या वर्षी सुद्धा पहा तुम्हाला, मागच्या वर्षी कापूस खरेदी करावा, त्याच्या मागच्या वर्षी कापूस खरेदी करावा नाही लागला. आपल्याकडे हमी किमतीच्या जवळपास भाव मिळायचे आणि त्याची सुद्धा खरेदी बरोबर होत नव्हती. अजूनही आपल्या शेतकऱ्यांना हमी किमतीचं महत्व काय आहे हे अजूनही लक्षात येत नाही आहे. आणि म्हणून आपल्याकडे आंदोलन होत नाही आहे. तुम्ही ऊस उत्पादकांचं आंदोलन आपल्याकडे झालेलं पाहिलं असेल, ते फक्त ऊस पट्ट्यामध्ये होत राहतं. कारण काय आहे की ते ऊस उत्पट्ट्यामधलं आंदोलन हे साखरेवरचा आयात कर, साखर निर्यातीवरची सबसिडी आणि साखरेच्या बफर स्टॉकला मिळणारी बिनव्याजी कर्ज आणि ऊस उत्पादकांना मिळणारी सबसिडी हे टिकून करण्याकरता ते आंदोलन आहे. आपल्याकडे असं आंदोलन कापूस उत्पादकांचं होत होतं जेव्हा कापूस एकाधिकार योजना होती आणि जेव्हा संसारला, हैदराबादला, खंडव्याला कापसाचे भाव जास्त असायचे, तेव्हा शेतकरी संघटनेला, शेतकऱ्यांना, कापूस उत्पादकांना उभं करणं सोपं जात होतं. आता असं झालेलं आहे की कापूस उत्पादकांचा याबद्दलचा सगळा विश्वासच उडालेला आहे आणि आता शेतकरी कोणावरही विश्वास ठेवायला तयार नाही आहे. दुधानं पोळलं तर तो ताकही फुंकून पितो, अशी अवस्था झालेली आहे. पण मागच्या वर्षी शेतकऱ्यांना दबाव टाकावा लागला. शरद जोशींच्या संघटनेलाही कापसाच्या खरेदीची मागणी करावी लागली. महाराष्ट्र सरकारला आणि CCIला 2 कोटी क्विंटल कापूस विकत घ्यावा लागला. मला असं वाटतंय की कापूस जेव्हा बाजारात येईल तेव्हा कापूस उत्पादकांना निश्चित आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल. या 3 विधेयकाबद्दल राज्य सरकारची काय भूमिका असावी, जी भूमिका शेतकऱ्यांच्या हिताची असू शकते, असा एक प्रश्न आहे. बरोबर आहे. माझी तर माहिती अशी आहे की उद्धव ठाकरे, अजित पवार, शरद पवार हे काही जरी म्हणत असले तरी या 3 विधेयकांना अंमलबजावणी आम्ही करणार असा आदेश महाराष्ट्र सरकारने काढून टाकलेला आहे. त्याच्यामुळे हे बाहेर जरी बोलत असले की आम्ही बादल साहेबांसोबत आहोत, पण महाराष्ट्र सरकारने असा आदेश का काढला याचं उत्तर या तिघांनी दिलं पाहिजे. पण आपल्याजवळ ती ताकद नाहीये. मी तरी मान्य करतो की एक संघटनेचा कार्यकर्ता असूनही मी जाहीरपणे मान्य करतो की ही ताकद माझ्याजवळ नाही आहे की मी यांना ताकदीने हा प्रश्न विचारू. पण ही वास्तविकता आहे की महाराष्ट्र सरकारने या 3ही कायद्यांची अंमलबजावणी करण्याचे ऑफिशियल आदेश काढलेले आहेत. आता APMC चे अस्तित्व आहे, काही पिकांसाठी MSP पण आहे. इतकं असून सुद्धा शेतकऱ्यांना जो भाव मिळायला पाहिजे तो मिळत नाही. आणि APMCच्या पॅरलल एक बाहेर सिस्टम चालते, जिथे व्यवहार, सगळा आर्थिक व्यवहार होत असतो आणि तिथे शेतकऱ्यांना हवा तो भाव मिळतच नाही. म्हणजे हे सर्वांना माहिती आहे. ठीक आहे, हे इतकं स्पष्ट असूनही जेव्हा आपण एक्झिस्टिंग म्हणजे APMC जी व्यवस्था आहे त्याच्यावरच आपण लक्ष ठेवू शकत नाही, त्याच्यावर आपण कायद्यांची हे तरतूद करू शकत नाही. मग जेव्हा हे सगळं म्हणजे ही बाजारपेठ जेव्हा खुली होईल की कुणीही विकत घेऊ शकेल, अशा वेळेस मग सरकारचा काय म्हणजे काय प्रयत्न असेल किंवा काही प्रयत्न असेल सुद्धा, तर याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही नाही, मी म्हणून सांगितलं ना की हे सगळी बनवा बनवी आहे. आजच्या APMC मध्ये दोष आहेत, याच्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही, है की नाही. पण आजच्या APMC मधले जे कायदे आहेत ते कायदे शेतकरी हिताचेच आहेत ना. जसं मी सांगितलं
की 24 तासाच्या आत चुकारा दिला पाहिजे. आजच्या एपीएमसी मध्ये जे व्यापारी येतात त्यांना इन्सॉल्व्हन्सी आणि बँक गॅरंटी द्यावी लागते. त्यांनी जर शेतकऱ्यांचे चुकारे तहकूब केलेत तर त्यांची खरेदी बंद करण्याचा अधिकार एपीएमसी ला असतो. आज आपण दलाल दलाल हे सांगतात की दलाल असतो त्याच्यामध्ये. अहो, आपल्याकडे जी दलाली घेतली जाते ना, ती का घेतली जाते? ती याच्यामुळे घेतली जाते की व्यापारी 24 तासात चुकारा करत नाही, शेतकऱ्यांना पैशाची गरज असते. हा दलाल त्या पैशाची व्यवस्था करतो आणि या दलालाला त्या व्यापाऱ्याकडनं महिन्यानंतर, 1.5 महिन्यानंतर, 2 महिन्यानंतर पैसे मिळतात. त्याच्यामुळे तो एक प्रकारे जे शेतकऱ्यांना ऍडव्हान्स देतो त्याचं व्याज तो घेत असतो. एपीएमसी मध्ये आजही दलाली कमीत कमी करण्याचा किंवा दलाली न करण्याचा सुद्धा अधिकार आहे. मी तुमच्या सगळ्यांच्या माहितीकडे सांगतो, मी 70 मध्ये शेती सुरू केली. मी पुलगावला कापूस विकायला जायचो. बाजार समितीमध्ये कापूसची गाडी लागायची. पुलगाव मिलची कापसाची खरेदी असायची. तिथे एक सोनी नावाचे फार चांगले दलाल होते. पुलगाव मध्ये 2 रुपये प्रति बंडी दलाली होती. मग तुमच्या बंडीमध्ये 2 क्विंटल कापूस असो की 5 क्विंटल कापूस असो, 2 क्विंटल गहू तूर असो की 5 क्विंटल तूर असो, दलाली फक्त 2च रुपये होती. कारण काय? कारण तिथे व्यापाऱ्यांनाच 24 तासाच्या आत पेमेंट करावं लागायचं, दलाल पेमेंट करत नव्हता. मग पुलगाव समिती जर हे करू शकत होती, बाजार समिती, तर इतर का करू शकत नव्हत्या? राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. त्याच्याकरता बाजार समितीला दोष देण्याकरता मुख्यमंत्र्यांनी, विरोधी पक्षांनी, विरोधी आमदारांनी स्वतः आपला पाहावं जरा आरशामध्ये की आपण किती शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहिलेलो आहोत. पण भ्रम पैदा करायचा आणि शेतकरी एक नाही आहे, शेतकरी चितुका एक एक म्हणणं सोपं आहे हो, पण शेतकरी एक नाही आहे ही खरी शोकांतिका आहे. इतक्यात आता असं बरंच दिसतंय की हा काइंड ऑफ ट्रेंडच आहे की सर्वांना एफपीओ बनवायचे आहे, एफपीसी बनवायचे आहे. ठीक आहे, तर हे असं होऊ शकतं का? आणि प्रत्येक एफपीओ कडे सर्वच वस्तू ते पिकवेल असं नाही. त्यामुळे असं होऊ शकतं का की आता जे आपण म्हणतो की आधी शेतकरी असतो, मग दलाल असतो आणि मग ग्राहक असतो, तर हे व्हायचे किती चान्सेस आहे की आधी शेतकरी, मग एफपीओ, मग दलाल आणि मग ग्राहक? तर एफपीओ, नवीन एफपीओ बनल्यामुळे कदाचित असं होऊ शकते की आणखी एक मध्ये एक लेयर येईल म्हणजे प्रॉफिट मेकिंग साठी, आणि त्याचा बोजा हा पुन्हा ग्राहकावर बसेल आणि त्याचा काहीच फायदा शेतकऱ्यांना होणार नाही. नाही बघा, हे एफपीओ सुद्धा कसं आहे, हे एक बुजगावणे आहे. 10,000 एफपीओ सांगायचे, त्यांना 10,000 कोटी द्यायचे. मी तुम्हाला आत्ताच एक उदाहरण सांगतो. परवा मला नाशिकवरून एक फोन आला. तिथे त्यांनी एफपीओ तयार केला कांदा उत्पादकांचा आणि 8 रुपये किलोनी त्यांनी शेतकऱ्यांचा कांदा विकत घेतला आणि कांदा चाळीमध्ये तो साठवला. पावसामुळे थोडा कांदा खराब झाला. कांद्याचे भाव वाढले तर 20-25 रुपये किलोनी ते कांदा विकत होते आणि निर्यात बंदी झाली. मला त्या एफपीओच्या संचालकाचा फोन आला, जावंजाजी आमचा कांदाही सडला, कसं करून 20-25 रुपये किलोनी विकून आमची बरोबरी झाली असती, आता तीही गेली. मला सांगावं की याच्यात त्यांना नाफेडनी दिलेलं भांडवल जर गेलं, त्यांचं दिवाळ जर वाजलं, तर ते पुन्हा कसे काय उभे राहतील? मग 8 रुपये किलोनी कांदा विकत घेतला तर नाफेड त्यांना झालेला तोटा पूर्ण भरून देईल का हो? हमी किंमत जाऊ द्या हो. पण माझं असं मत आहे की जर मोदीजींना असं वाटतंय की हे एफपीओ क्रांतिकारी करणार, तर मग जाहीर करा ना की जे एफपीओ शेतकऱ्यांचा शेतमाल हमी किमतीत विकत घेतील आणि हमी किमतीपेक्षा जास्त नाही देऊ शकले तर काही हरकत नाही, पण हमी किंमत दिली त्याच्यामुळे ती हमी किमतीत होणारा तोटा हा सरकार भरून देईल, ते एफपीओ जिवंत राहतील. मित्रांनो, मी तुम्हाला एक सांगतो, आता तू हा प्रश्न विचारल्यामुळे फार चांगला प्रश्न विचारला. एक भाजपचे समर्थक पत्रकार आहेत, तोरसकर म्हणून मला वाटतं त्यांचं नाव आहे. त्यांचा एक व्हिडिओ आहे, ते अमूलची खूप तारीफ करतात आहेत. पोल्ट्री करतात त्या व्यंकटेश्वरची खूप तारीफ करतात आहेत, पण सगळे पोल्ट्रीवाले त्या व्यंकटेश्वरच्या नावाने बोंब मारतात आहेत. आणि अमूल डेअरी कोरियननी तयार केली ना, आपण मान्य करू ना, पण मी तुम्हाला कोरियन साहेबांचं दुसरं एक सांगतो ज्याचा उल्लेख त्यांनी त्याच्या व्हिडिओमध्ये केलेला. धारा धारा हे ब्रँड खाद्यतेलाचं कोरियन साहेबांनी तयार केलं, अमूल सारखं धारा. जेव्हा राजीव गांधींनी सॅम पिट्रोडाच्या अध्यक्षतेखाली ऑइल मिशन सुरू केलं होतं देशाला, आता मोदींचा जो शब्द आहे ना आत्मनिर्भर, तर देशाला खाद्यतेलाबाबत आत्मनिर्भर करण्याकरता, ज्याला पहिले स्वावलंबन म्हणायचे, आता मोदी त्याला आत्मनिर्भर म्हणतात. हे मोदींचे शब्द जरा आपण समजून घेतले पाहिजेत. त्याच्याकरता त्यांनी ते केलं होतं.
कुरियन साहेबांनी तेव्हा धारा सुरू केली. गुजरातमध्ये शेंगदाणा, सरसो हे हमी किमतीने विकत घेतलं. धारामध्ये त्यांना 200 कोटी रुपयाचा तोटा झाला. कुणी हे सांगत नाही कुरियन साहेबांचं अपयश. कुरियन साहेब जेव्हा नरसिंहरावचं सरकार आलं, बलराम जाखड कृषी मंत्री होते, त्यांच्याकडे गेले. म्हणाले मी सपोर्ट प्राइसचं ऑपरेशन केलं तेलबियाण करता, मला 200 कोटीचा तोटा आला, सपोर्ट प्राइस तुमची जबाबदारी आहे, केंद्राने मला रिएम्बर्स करावं. बलराम जाखड म्हणाले असं रिएम्बर्स नाही करता येत. कुरियन साहेबांनी काय मागणी करावी? कुरियन साहेबांनी बलराम जाखडकडे मागणी केली की मला पाम ऑइल तेव्हा 60% इम्पोर्ट ड्युटी, 65% इम्पोर्ट ड्युटी होती, 0% वर इम्पोर्ट करू द्या आणि पाम ऑइल, शेंगदाणा आणि देशी तेलामध्ये मिक्स करून व्हेजिटेबल ऑइलचं मार्केटिंग करू द्या, मी माझा तोटा भरून घेईल. बलराम जाखडांनी त्यांना 20% आयात कर केला त्यांच्याकरता आणि व्हेजिटेबल ऑइल मार्केटिंग करण्याची, म्हणजे मिक्स ऑइल तेव्हापासून आलेलं आहे हे लक्षात ठेवा सगळ्या लोकांना. परवानगी दिली. गुजरातचे सगळे तेल व्यापारी बलराम जाखडच्या अंगावर जाऊन बसले कि आप कल से हम हमारा धंधा बंद कर देते हैं, उनको आपने 20% में और वेजिटेबल ऑइल मिक्स करके मार्केटिंग करे, हम धंधा कैसा करेंगे? बलराम जाखडने त्यांच्याकरता 30% करून टाकले, त्यांनाही परवानगी देऊन टाकली. मित्रांनो, कुरियन साहेबांचं हे सगळं जे निर्णय आहेत ते काय शेतकरी हिताचे होते का? आता ते कुरियन जिवंत नाही आहेत, पण मी तेव्हा लोकमत मधनं लेख लिहिला होता आणि हा प्रश्न उपस्थित केला होता. मित्रांनो, जर कुरियन सारखे लोक जर बाजाराच्या अनिश्चित नाही टिकू शकले तर हे एफपीओ कसे काय टिकणार आहेत? हो, पण कसं आहे, आजचा ढोल पिटवायचे त्या ढोलामध्ये गरीब शेतकऱ्याचा आवाजच जात नाही ना. मग झालं, आमचं काम झालं. आता 2024 ची निवडणूक अशीच जिंकू ना आम्ही. 5 किलोच्या ऐवजी 10 किलो देऊ, 6,000च्या ऐवजी 12,000 करून टाकू. अरे हा, आता लक्षात आलं मला, तुम्ही पहा आता 2-3 दिवसापासून बातमी येते आहे की नरेंद्र मोदी साहेब रासायनिक खताची सबसिडी डायरेक्ट बेनिफिट ऑफ ट्रान्सफर तुमच्या जनधन खात्यामध्ये पाठवणार आहेत आणि ते 5,000 रुपये फक्त सबसिडी देणार आहेत. मला ऊस उत्पादकांना, बागायतदार शेतकऱ्यांना ही माहिती देतोय मी. का हो, 5,000 रुपयाची खताची सबसिडी दिली तर पुरेल का तुम्हाला? ऊस उत्पादक 15 पोते वापरतो एकरी, आज 300 रुपयाला युरिया आहे, तो जर उद्या 1500चा झाला तर आज 1250-1300 रुपयाचा डीएपी आहे, तो उद्या जर 1600-1700 रुपयाचा झाला तर 5,000 जमेल का हो? पण काही लोकांना 5,000 रुपये 6,000 सोबत मिळाले ते मोदींचे मतदार होतील ना. सबका साथ सबका विकास नहीं, गरीब गरीब रहना चाहिए, 1 रुपए 2 रुपए किलो के अनाज पे जिंदा रहना चाहिए, और इसलिए मोदी जी ये सब हकंडे कर रहे हैं. गरीबों के नाम पर मैं चाय वाला करके आपको भी चाय वाला भी बनाएंगे. हमने तो डोरली गांव बेचने को निकाला था मोदी जी, सरकार थी तब 2005 में, और हम यही कह रहे थे उस समय, हमको नहीं मालूम था आप चाह रहे थे, हमने यही कहा था कि हम गांव बेच के गांव के बाहर जाएंगे, टपरी लगाएंगे, पान की टपरी लगाएंगे, नहीं करने की है. मोदी जी कृपा करके ऐसे अपने मत बताइए और सही बात को मान लीजिए. तो समर्थन मूल्य की जरूरत है. स्वामीनाथन आयोग ने घोषित किए प्रमाणे सीटों पर 50% नाम नहीं दे सकते, तो उसको उतना इंसेंटिव आपकी भाषा में देने की जरूरत है. आप 8वां वेतन नहीं लगाओगे, इसकी घोषणा कर सकते हो क्या? आकाश, मी ते शेवटचं सांगून थांबू का की अजून काही प्रश्न आहे? आणखी एक प्रश्न आहे. प्रश्न असा आहे की हे 3 विधेयक आणि हमी भाव यांचा काय संबंध आहे? नाही, हे 3 विधेयक जर शेतकऱ्यांच्या भल्याची आहेत आपण असं समजूया, मी तेच सांगतोय तुम्हाला. आणि या 3 विधेयकांमुळे बाजार समितीच्या बाहेर कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमुळे, जीवनावश्यक वस्तूचा कायदा रद्द केल्यामुळे शेतकऱ्यांना हमी किंमत जी बाजारात कधी मिळत नव्हती, अशी लोक प्रचार करतात ना की हमी किंमत कुठे मिळते. बरोबर नाही मिळत होती, पण हमी किंमत ही कमीत कमी किंमत होती हे तर मान्य करणार ना. पण आता या 3 विधेयकांमुळे जर त्या हमी किमतीपेक्षा जास्त मिळण्याची पूर्ण व्यवस्था होते आहे, तर मग या 3 विधेयकांमध्ये एवढी तरतूद का केली नाही की या देशामध्ये कोणत्याही शेतीमालाचा व्यवहार कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग मध्ये, आयातीमध्ये,
बाजार समितीच्या बाहेर विकण्यामध्ये हमी किमतीच्या कमी किमतीत होणार नाही, एवढी व्यवस्था केली असती सरकारला बोजा घ्यायची गरजच नव्हती, ते तर मिळणारच होते. मग एवढं का केलं नाही या 3 विधेयकामध्ये? एवढीच तर शेतकऱ्यांची मागणी आहे. मी जे आठव्या वेतन आयोगाचं म्हणत होतो तेवढं सांगून थांबू का मग आता? आकाश. प्रथमेश यांचा एक प्रश्न आहे. सरकारच्या मदतीशिवाय शेती फायद्यात करता येईल किंवा नाही? नाही, म्हणून मी सांगितलं ना की जगात कुठेही विकसित देशांमध्ये शेती ही सरकारच्या मदतीशिवाय चालत नाही, हे समजून घेतलं पाहिजे. त्याच्यामुळे तुम्ही ऑर्गॅनिक करा, इनऑर्गॅनिक करा, कोणतीही शेती ही सरकारच्या मदतीशिवाय चालू शकत नाही. कारण शेती हा व्यवसाय खुल्या आकाशातला आहे. निसर्ग आमच्या हातात नाही, बाजार आमच्या हातात नाही, आणि कॉस्ट ऑफ लिव्हिंग हे प्रत्येक वेळेला वाढत जात आहे. आणि त्याच्यामुळे सरकारकडनं मदत मागणं हे भीक मागणं नाही, हे समजून घेतलं पाहिजे. ज्याप्रमाणे वेतन आयोग हे भीक नाही, ज्याप्रमाणे आमदार खासदारांचे वेतन वाढणं हे भीक नाही, तसं शेतकऱ्यांना माणसासारखा जगण्याचा अधिकार पैशाच्या व्यवस्थेमध्ये मिळण्यासाठी तेवढे पैसे मिळणं, तेवढे इन्कम मिळणं हे मागणं भीक मागणं नाही, हे समजून घेतलं पाहिजे. म्हणून मी आता इथे 8व्या वेतन आयोगाचा सगळं तुम्हाला समजून सांगतो आणि थांबतो. मित्रांनो, खरा प्रश्न काय आहे? 5वं वेतन आयोग लावलं, 6वं लावलं, 7वं लावलं. 91 नंतर या देशामध्ये डी लायसन्सिंग झालं म्हणतात, इंडस्ट्रीला खुलीकरण केलं म्हणतात. आमचे स्वर्गीय शरद जोशींचे सगळे समर्थक म्हणतात की तसं आता खुलीकरण येणार आहे. अशोक जिलाटी म्हणतात की हे डी लायसन्सिंग सारखं शेतीला खुलकरण करून दिलेलं आहे. मित्रांनो, डी लायसन्सिंग मुळे देशातले उद्योग वाढले नाहीत, हे पहिले समजून घेतलं पाहिजे. डी लायसन्सिंग केलं, मान्य. त्याच्यामुळे सॅमसंग आलं, LG आले, वेगवेगळ्या कार कंपन्या आल्यात, वेगवेगळ्या स्कूटर कंपन्या आल्यात, AC आलेत, फ्रीज आलेत, मायक्रो ओव्हन आलेत, सगळं मान्य. पण हे विकत घेण्याकरता एक क्रयशक्तीचा वर्ग सुद्धा या 30 वर्षामध्ये तयार केलेला आहे. तो वर्ग 5व्या 6व्या वेतन आयोगातनं, IT कंपनीच्या पगारवाढीतनं, आमदार खासदारांच्या पगारवाढीतनं, उद्योगपतींना फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट मधनं मिळणाऱ्या कमी व्याजाच्या पैशातनं वाढीतनं असा तो वर्ग तयार झालेला आहे. आणि त्याच्या सोबत त्यांना कर्ज घ्या आणि वस्तू विकत घ्या अशी पॅरलल इकॉनॉमी दिलेली आहे. म्हणून उद्योग वाढले, म्हणून आमच्या देशामध्ये कार स्कूटर वाढल्यात, म्हणून आमच्या देशामध्ये शहरांचा विकास झाला. मी ज्याला असं म्हणतो की या 30 वर्षामध्ये इंडियाचा सुपर इंडिया झाला. पण दुसरीकडे भारत हा भूकमरी देश झाला. त्याला 1, 2, 3 रुपये किलोच्या अन्न सुरक्षेवर जगवल्या जात आहे. माझा एवढाच प्रश्न आहे हो अशोक गुलाटींना, मोदींना आणि सगळ्या समर्थकांना शरद जोशींच्या, की कर्ज घ्या आणि वस्तू विकत घ्या, एवढा फक्त एक कायदा मागे घ्या नो. पाहून आपण उद्योगांचं काय होतं तर. आणि आता तुम्ही म्हणता की त्याप्रमाणे आम्ही डिलायसिंग करून शेतकऱ्यांना स्वातंत्र्य देत आहोत. त्या देशामध्ये 70% लोकांजवळ 2 वेळचं जेवण विकत घ्यायची क्रयशक्तीच नाही. त्या देशामध्ये उत्पादन वाढलं तर भाव पडणारच आहे ना हो. आज या 30 वर्षामध्ये आत्महत्या का सुरू झाल्या? मास्तराच्या नोकरी करता 25 लाख रुपये लाच का द्यावी लागते? नरेंद्र मोदी साहेब किसान जमीन बेचकर अपने बेटे को चपरासी बनाना चाहता है असं भाषण का करू शकतात आहेत? मित्रांनो, मी पुन्हा सांगतो, मला 5व्या वेतन आयोगाचा विरोध नाही, 6व्या वेतन आयोगाचा विरोध नाही, 7व्या वेतन आयोगाचा विरोध नाही, अंबानी अडाणी वाढले याचा विरोध नाही, आमदार खासदारांचे पगार वाढले याचा विरोध नाही. पण 5व्या वेतन आयोगाचे वेतन 2,500 रुपये, 6व्या वेतन आयोगाचं वेतन 7,000 रुपये कमीत कमी, आणि 7व्या वेतन आयोगाचं कमीत कमी वेतन 18,000 रुपये. मोदीजी, तुम्ही 6व्या आणि 7व्या वेतन आयोगाचा मुख्यमंत्री म्हणून विरोध केलेला आहे, हे मी अंडरलाईन करतो.
आमचं उत्पन्न दुप्पट केव्हा करणार, शेतमजुराची मजुरी केव्हा दुप्पट करणार माहित नाही मोदीजी, पण 2026 मध्ये तुम्हाला जर 8वें वेतन आयोग लागू करावं लागलं तर त्या 8व्या वेतन आयोगामध्ये कमीत कमी पगार हा 45,000 रुपये महिन्याचा राहणार आहे, म्हणजे 1500 रुपये रोज. तिथे जर 1500 रुपये रोज असेल तर माझ्या शेतात काम करणाऱ्या मजूर भावा बहिणीला किती मजुरी मिळाली पाहिजे? नाही 1500 रुपये, पण 700-800 रुपये तर मिळाली पाहिजे की नाही मिळाली पाहिजे. मग ही 700-800 रुपये मजुरी देण्याकरता शेतीमालाचे भाव काय पाहिजे, किंवा मग पीएम किसान सन्मान निधी मधनं केवढे पैसे दिले पाहिजे शेतकऱ्यांना ती क्रय शक्ती टिकवण्याकरता? हा प्रश्न चूक कसा आहे हो? याचं उत्तर देणार की नाही देणार? आणि याचं उत्तर देणार नसाल तर मग तेच आहे, आज आमचा माणूस हा मरत नाही, जगतो आहे तुमच्या 1 रुपये 2 रुपये 3 रुपये किलोच्या अन्न सुरक्षेवर. मित्रांनो, जरा गंभीरपणे विचार करा की 2020 मध्ये या देशातल्या गाव आणि शहरातलं आर्थिक अंतर किती वाढणार आहे अशा पद्धतीने. आणि मग मी जे म्हणतोय की इंडियाचा सुपर इंडिया होतो आहे आणि भारताचा आफ्रिकेचा भूकमरी देश होतो आहे, हे चूक कसं आहे हे मला कोणीतरी समजून सांगावं. माझ्या या सगळ्या गोष्टीला आपण ऐकलं याच्याबद्दल मी आपला आभारी आहे. माझ्या चुका सांगितल्या त्याचा दुरुस्त करायला मी तयार आहे. नमस्कार, धन्यवाद. धन्यवाद विजय काका, अगदी मुद्देसूद मांडणी केल्याबद्दल आणि बऱ्याच लोकांच्या प्रश्नांचं शंका निरसन केल्याबद्दल बीजोत्सव तर्फे मी तुमचं खूप खूप धन्यवाद. आणि या फेसबुक लाईव्हला मध्ये ज्या ज्या लोकांनी इच्छा दाखवली आणि बघितलं त्यांना पण खूप खूप धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.